नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाड येथील घोरावडी रेल्वे स्टेशन रोडलगत मरीमाता मंदिराच्या जवळ अवघ्या 10 फुटांवर अनधिकृत हातभट्टी दारूचा उघडपणे चालणारा व्यवसाय आता स्थानिकांना डोकेदुखी ठरत आहे. मंदिर परिसर हा श्रद्धा आणि शांततेचे प्रतीक असताना तेथेच बेकायदेशीर दारूधंदा निर्भयपणे सुरू असल्याने भाविक महिला व रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे या दारूधंद्याशी संबंधित काही लोक मंदिराच्या मागील भिंतीला टेकून उघडपणे दारू सेवन करत बसतात. मंदिराच्या पवित्रतेचा अनादर करणारे हे प्रकार स्थानिकांच्या भावना दुखावणारे ठरत आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अशा असभ्य दृश्यांना सामना करावा लागत असल्याने परिसराची पवित्रता आणि वातावरण दोन्ही बाधित झाले आहे. रात्री उशिरापर्यंत येथे गर्दी जमा होत असून आरडाओरडा, कचरा आणि अस्वस्थता यामुळे रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या भागातून जाणे असुरक्षित वाटत असल्याचेही समोर आले आहे. मुलांवरही याचा मानसिक परिणाम होत असल्याची पालकांची चिंता अधिक वाढली आहे. स्थानिकांनी अनेक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रारी केल्या असूनही अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. धार्मिक स्थळाच्या मागील भिंतीला उघडपणे दारू पिणारे दिसणे ही अत्यंत लाजिरवाणी आणि संतापजनक गोष्ट असल्याचे अनेकांनी स्पष्ट केले. रहिवाशांची मागणी आहे की प्रशासनाने तातडीने या हातभट्टी दारूधंद्यावर मोहीम राबवून परिसर स्वच्छ करावा आणि मंदिराची पवित्रता तसेच परिसराची सुरक्षितता पुन्हा प्रस्थापित करावी. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.